नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकतोय डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. आणि आज आपल्याला भाऊ ऐकवणार आहेत पुरंदरच्या तहाबद्दल. शिवाजी महाराजांचा वाढता पराक्रम पाहून मोगल बादशहा औरंगजेब चिडला. आदिलशाही खिळखिळी करणाऱ्या शिवाजी राजांपासून मोगल साम्राज्याला धोका असल्याचं ओळखून त्यांनी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी 25,000 फौजेनिशी मिर्झा राजा जयसिंगला पाठवलं. जयसिंगच्या साथीनं दिलेर खानानं स्वराज्याचं प्रवेशद्वार असलेल्या पुणे प्रांतावर तुफान हल्ला केला. खेडीपाडी जाळून खाक करून टाकली. पुरंदर कोंढाण्यावर हल्ले केले, मात्र त्याला यश आलेलं नाही. पुरंदरला मोगली फौजांनी वेढा दिला. हातघाईच्या लढ्यात स्वराज्याचे थोर सेनानी मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. चिव्हे, सणस, कोंडके, धुमाळ, जाधव असे 300वर मावळे ठार झाले. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरील हल्ला थांबवून मावळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी 2 पावलं मागे घेत मिर्झा राजा जयसिंगाशी तह केला. या तहात स्वराज्याचे 23 किल्ले आणि त्याच्या आसपासचा प्रदेश मोगलांना दिला. औरंगजेबाच्या भेटीला महाराज शंभूराजांसह आग्र्याला गेले. तिथे 2.5-3 महिने शंभूराजांसह कैदेत अडकले. महाराजांना कैदेतच ठार मारण्याचं कारस्थान औरंगजेबानं रचलं. त्याच्या आदल्या रात्रीच शिवाजी महाराज शंभूराजांसह कैदेतून पसार झाले आणि ते थेट 22 दिवसात राजगडावर दाखल झाले. तान्हाजीचं धैर्य. शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेत अडकले त्याआधी मोगलांशी तह करून स्वराज्याचे किल्ले, प्रदेश मोगलांना द्यावे लागले. स्वराज्यावर आलेल्या या सुलतानी संकटाला सुभेदार तान्हाजी मालुसरे मोठ्या धैर्याने, धाडसाने तोंड देत होते. राजमाता जिजामाता यांच्या हाती स्वराज्याची सर्व सूत्र होती. त्यांचा मोठा विश्वास तान्हाजीवर होता. नेताजी पालकर स्वराज्य सोडून गेले होते. बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे आदी वीर मावळे स्वराज्याच्या लढाईत शहीद झाले होते. जिजामाता आणि शहाजीराजे यांनी रयतेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न त्यांचा महान सुपुत्र शिवाजीराजे साकार करत होते. मात्र मोगली संकटांमुळे शिवाजीराजे संकटात सापडलेले होते. अशा कठीण प्रसंगी सुभेदार तान्हाजी मालुसरे तहान भूक हरपून स्वराज्याच्या सैन्याची जमवाजमव करत होते. त्यांचा मुक्कामही आता राजगडाच्या सुवेळा माचीवर होता. सैन्यात नव्या दमाची तरुण मावळ्यांची भरती व्हायला लागली. पायदळ, घोडदळ, आरमार, तोफखाना, दारूखाना आदी सर्व लष्कराचे विभाग सरसेनापती प्रतापराव गुजर आणि येसाजी कंक, पिलाजी सणस, सर्जेराव जेधे, गोदाजी जगताप, बांदल, शिळीमकर, पिराजी तोडकरी, म्हाळोजी घोरपडे अशा शूरवीरांच्या देखरेखीखाली जोशानं कवायती प्रशिक्षणात गुंतलेले होते. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. जिजामाता यांच्या सल्ल्यानं तान्हाजी मालुसरे सर्व लष्कराच्या सर्व विभागांची बांधणी करत होते, त्यांची काळजी घेत होते. सुभेदाराला साजेसं काम करत होते तान्हाजी. ताई, ही सगळी शौर्य कहाणी आहे सुभेदारांची. लष्कराला लागणारं साहित्य सामुग्री पुरवण्यासाठी पैशा अडक्याची कमतरता भासू लागली. शिवाजीराजे जुलमी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुखरूप राजगडावर आले. स्वराज्यात आनंदी आनंद झाला. मात्र चांगल्या उत्पन्नाचा स्वराज्याचा प्रदेश, 23 किल्ले मोगलांच्या ताब्यात असल्यानं स्वराज्याचा खर्च भागवण्यासाठी उत्पन्न कमी पडायला लागलं. जवळपास 5-6 वर्षांचा काळ स्वराज्याला आर्थिक मंदीचा गेला. त्यात दुष्काळही लागोपाठ 3 वर्ष पडला. डोंगरी प्रदेशच स्वराज्यात होता. पुणे, सासवड, पुरंदर, लोहगड, कोंढाणा असा प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. त्यामुळे शिवाजी राजांपुढे स्वराज्यावर कोसळलेल्या आर्थिक मंदीचा प्रश्न येऊन ठेपला.
मंत्री, सैन्याचे नोकरचाकर, सरकारकुनांचे पगार भागवणं, शस्त्रनिर्मिती, लष्कराची ठाणी वसवणं, आरमार बांधणीसाठी पैशाची कमतरता जाणवायला लागली. बलाढ्य मोगली साम्राज्याच्या ताब्यात असलेले 23 किल्ले आणि प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवाजीराजे योग्य त्या संधीची वाट बघत होते. दक्षिणेकडील आदिलशाही, कुतुबशाही सत्ता कमकुवत झालेल्या असल्या तरी औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं. समुद्र किनाऱ्यावर मोगलांच्या साथीनं सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच शेरजोर बनलेले होते. राजगडावरच्या राजसरदेत महाराजांनी यावर तोडगा काढण्यासाठी अष्टप्रधान मंत्र्यांसह सैन्य दलाच्या प्रमुखांची खास सभा बोलावली. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी संकटसमयी बजावलेल्या थोर कार्याचं शिवरायांनी कौतुक केलं. महाराज म्हणाले, मोगलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्याची मोहीम एकाच वेळी सुरू करायची आहे. त्यासाठी आखणी झाली. आता प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडावी. महाराजांच्या आदेशाप्रमाणे 23 किल्ल्यांपैकी कोंढाणा वगळता लोहगड, पुरंदर आदी 22 किल्ले अवघ्या 6 महिन्यात स्वराज्यात आले. कोंढाणा किल्ला मात्र मोगलांच्या जोखडात अडकून बसला होता. मोगली किल्लेदार उदयभान हा धूर्त होता. गडावर कोणत्याही मार्गानं लढाई करण्यासाठी त्यांनी एकही मार्ग ठेवलेला नव्हता. कार्यात मावळातील खामगाव मावळ, खानापूर गोरे, डोणजे अशा गावात त्यांनी चौक्या, पहारे बसवलेले होते. त्यामुळे कोंढाण्यावर हल्ला करणं जिकिरीचं बनलेलं होतं. कोंढाणा कसा ताब्यात घ्यावा असा प्रश्न महाराजांना सतावत होता. रक्तपात न होता मोठ्या शिताफीनं कोंढाणा जिंकावा यासाठी महाराज शांतपणे विचार करत होते. मात्र उदयभानाच्या पोलादी जोखडात अडकलेल्या कोंढाण्यावर चढाई करण्याची योग्य संधीच मिळत नव्हती. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने सरत होते. 5 वर्ष लोटली. 1670 साल उजाडलं. कोंढाणा मात्र अद्यापही मोगलांच्या ताब्यात खितपत पडलेला होता. मोगली अत्याचारानं कार्यात मावळातली रयत त्रस्त होती. शिवाजी राजांनी स्वराज्यावरील मोगली संकट परतवून लावलं. गेलेले प्रदेश, किल्लेही जिंकले. स्वराज्य वाढीला लागलं होतं. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना आता थोडी उसंत मिळाली. ते राजगडावरून उमरठ इथे आपल्या घरी आले. रायबा आता 12 वर्षांचा झाला होता. रायबाचं लग्न करण्यासाठी पार्वतीबाईंनी आग्रह धरला. ती म्हणाली, तान्हाजी, या म्हातारीला नाचून पाहण्याचं लय मन झाले रे. रायबा गुणवान आहे. माझ्या डोळ्या देखत त्याचं हात पिवळं झालेलं मला पाहू दे. त्यावर तान्हाजी म्हणाले, आई, रायबाचं लग्न म्हणजे मोठ्या थाटामाटात झालं पाहिजे. आम्ही शिवाजीराजांचे सुभेदार, माता जिजाऊंचे सेवक. थोडा धीर धरा आई. शेलार मामा मायलेकांचं बोलणं ऐकत ओसरीवर बसलेले होते. सावित्रीबाई उमाला घेऊन घरात आली. पतीकडे बघत सावित्री म्हणाली, आहो, आई म्हणते तसं माझ्या बी मनात आहे. रायबाचं आज न उद्या हात पिवळं करायलाच लागणार. तान्हाजी पत्नी आणि आईच्या पुढे थोडा नरमला. शेलार मामांनीही रायबाच्या लग्नाचा आग्रह धरला. शेलार मामा लगबगीनं ओसरीवर उठून आत आले. बहीण पार्वतीबाईकडे बघत शेलार मामा म्हणाले, शिवाजीराजांचा शिलेदार आहे तान्हाजी. त्याच्या लेकाचं लगीन मोठ्या थाटातच करायचं. मी चांगली गुणवान मुलगी बी पाहिली आहे. शेलार मामा थोडा वेळ बोलायचे थांबले. तान्हाजी, सावित्री एक टक लावून शेलार मामांकडे बघत होते. त्यांच्याकडे बघत शेलार मामा म्हणाले, तान्हा, रायबासाठी चांगली गुणवान मुलगी आहे. औंदाच लगीन लाव रायबाचं. त्यावर तान्हाजी म्हणाले, माझी काय हरकत नाही. मातूर स्वराज्याच्या मोहिमेची धावपळ वाढली आहे. शिवाजीराजांना माझ्याशिवाय एक क्षण बी जायचा नाही. जिजामाता सारखी आठवण काढत आहे. त्यासाठी मला उद्याच्यालाच उमरठ सोडून रायगडावर जावं लागणार. सावित्री म्हणाल्या, रायबाच्या लग्नाची ठरवाठरव करायला मुलाचा बाप नसन तर कसं व्हायचं हो धनी. आपला एकुलता एकच लेक आणि त्याच्या लग्न कार्यात तुम्ही नाही असं नकोन घडायला. शेलार मामांनी तान्हाजीच्या शेजारी बैठक मारली. तान्हाजीच्या खांद्यावर हात ठेवत शेलार मामा म्हणाले, तान्हा, रायबा एकुलता एक लेक आहे तुझा. काय 5-10 लेक नाही तुला. त्याचं लग्न उद्याला ठरवू
आणि लग्नाचा मुहूर्त बेबामनाकडनं काढून घेऊ. शेलार मामा, पार्वतीबाई आणि सावित्रींनी आग्रह धरला, त्यामुळे तान्हाजींचा नाईलाज झाला. उद्याच्या सकाळी राजगडावर जाण्याचा बेत तान्हाजींनी रद्द केला आणि दिवस उजाडताच सकाळी रायबाचं लग्न ठरवलं. लग्नाचा मुहूर्त काढला. फाल्गुन महिन्यातला पहिला आठवडा. शुभमुहूर्तावर रायबाच्या लग्नाची तारीख काढली. मालुसरे वाड्यात रायबाच्या लग्नाची लगीनघाई चालू झाली. सावित्री वरमाई बनणार, तान्हाजी वरबाप, पार्वतीबाई, सूर्याजी, शेलार मामा, अख्खं उमरठ गाव आनंदून गेलं. लग्नाचा मुहूर्त अवघ्या 1 महिन्यावर होता, त्यामुळे रायबाच्या लग्नाची हळद दळण्यापासून लगीन सोहळ्याचे सगळे विधी मालुसरे वाड्यात सुरू झाले. पै पाहुण्यांच्या वर्दळीनं मालुसरे वाडा अगदी गजबजून गेला. तान्हाजी हा शिवाजी राजांचा शिलेदार, कोकण प्रांताचा शिलेदार, शिवाय स्वराज्याचा मोठा कर्तबगार योद्धा. त्यामुळे त्याच्या मुलाच्या लग्नासाठी लष्कराच्या पायदळ, घोडदळ, आरमार दळांचा सरनोबत, सैन्य, कारकून सगळ्यांची गर्दी होणार. तान्हाजीच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न मोठ्या ऐटीत करण्यासाठी सर्वजण आपापली जबाबदारी पार पाडत होते. औरंगजेबाचं स्वराज्य नष्ट करण्याचा मनसुबा शिवाजीराजांनी धुळीला मिळवला. मोगलांना तहात दिलेल्या 23 किल्ल्यातले 22 किल्ले शिवाजीराजांनी अवघ्या 6 महिन्यात जिंकून घेतले. मात्र पुण्याच्या पश्चिमेला सखल कार्यात मावळातील कोंढाणा किल्ला मात्र मोगलांच्या ताब्यात खितपत पडलेला होता. कोंढाणा ताब्यात घेण्यासाठी योग्य त्या संधीची वाट शिवाजीराजे बघत होते. राजगडाच्या पद्मावती माचीच्या राजसदरेत शिवाजीराजे, जिजामाता न्यायनिवाडे ऐकत होते. वडगाव झांजेच्या येसाजी झांजे पाटलाचा निवाडा शिवाजीराजांनी काही क्षणात केला आणि सदरेचं कामकाज आटोपून मंत्री, सरकारकून आपापल्या निवासाकडे निघून गेले. शिवाजीराजे आणि राजमाता दोघेच सदरेत होते. सदरेच्या दरवाजात उभं राहत जिजामाता शिवाजीराजांना म्हणाल्या, शिवबा, समोर दिसणारा कोंढाणा अजून मोगलांच्याच तावडीत आहे. कार्यात मावळातील आया बहिणींचा आक्रोश माझ्या कानी येतोय. थोरल्या साहेबांनी याच कार्यात मावळीच्या जोरावर स्वतःचं राज्य उभं केलं आणि 2-4 महिन्यात ते शत्रूंनी नष्ट केलं. शिवाजीराजे शांतपणे जिजामातांचं बोलणं ऐकत होते. सदरेवरून उठून शिवाजीराजेही दरवाज्यात आले. जिजामातेच्या शेजारी उभं राहत शिवाजीराजे म्हणाले, साहेब, माझ्या मनातही मोगलांची सल आहे. सकाळीच बहिर्जी नायकांनी माहिती दिली आहे. कोंढाण्याच्या चोहोबाजूला शत्रूंनी कडक पहारा बसवलाय. मुंगीलाही गडावर जाता येणार नाही असा पहारा आहे. जिजामाता, शिवाजीराजे यांचं बोलणं बराच वेळ सुरू होतं. मायलेकरांचं बोलणं ऐकण्यासाठी तिसरा कोणी नव्हता. स्वराज्याच्या कठीण प्रसंगी मायलेकरांनी दूरदृष्टीनं निर्णय घेऊन स्वराज्य बळकट केलं, स्वराज्य वाढवलं, बलाढ्य शत्रू नामशेष केले. मात्र कोंढाणा जिंकण्यासाठी योग्य मार्ग समोर दिसतच नव्हता. 25-30 हजार सैन्याची मोठी फौज उदयभानाच्या हाताखाली राबत होती. शिवाजीराजांनी पुरंदर, लोहगड आदी किल्ले जिंकल्यानं मोगल सावध झालेले होते. खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला होता. त्यांनी औरंगाबादला डेरा टाकला होता आणि तिथून तो उदयभानाला डावपेच शिकवत होता. कोंढाणा मोगलांच्या ताब्यात असल्यानं स्वराज्य नष्ट करण्यासाठी मोक्याचं ठिकाण औरंगजेबाला मिळालेलं होतं. आग्र्याच्या कैदेतून शिवाजीराजे निसटल्यानं औरंगजेब हताश झाला होता. माझ्याकडून मोठी चूक झाली असं तो सारखं म्हणत असे. तहातील 23 पैकी 22 किल्ले शिवाजीराजांनी परत जिंकून घेतल्यानं औरंगजेब संतापानं बेभान झालेला होता. कोंढाण्याच्या बळावर शिवाजीचं संपूर्ण स्वराज्य नष्ट करण्याचा मनसुबा त्यांनी रचला. कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानाला लागणारा शस्त्रसाठा, दारुगोळा, सैन्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केलेला होता. गडाच्या चोहोबाजूस मैटावर मोगली पहारेकरी सैन्य डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. कोंढाण्याच्या बळावर राजगडावर हल्ला करून स्वराज्य भुईसपाट करण्याचे डावपेच गुप्तहेरांच्या मदतीनं औरंगजेबानं रचले होते.
संपूर्ण हिंदुस्थानावर एक हाती मोगलांचं साम्राज्य शेकडो वर्ष उभं असताना सह्याद्रीच्या डोंगराच्या कोपऱ्यात शिवाजीराजांनी स्वतःचं राज्य निर्माण करून बलाढ्य मोगल सत्तेला आव्हान दिलेलं होतं. राजपूत, बुंदेला, जाट आदी राजे मोगलांना शरण येऊन त्यांचे मांडलिक बनलेले होते. दक्षिण भारतातील मुस्लिम सत्ताही मोगलांच्या मांडलिक होत्या. काका, खरंच खूप छान माहिती हो, खरंच. इतिहास तेव्हा घडून गेला, आपल्याला मात्र तो आता जपायचा आहे. अगदी बरोबर बोलताय रायबा तुम्ही. आता मी तुम्हाला सांगतो स्वराज्यावर सुलतानी संकट. श्रोते हो, हा होता आजचा भाग. उद्या ऐकूयात स्वराज्यावरील सुलतानी संकट. भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.